जय माता दी भक्तांनो, आज आपण माता दुर्गांच्या 7व्या स्वरूपाची माता कालरात्रीची अद्भुत कथा ऐकणार आहोत। माता कालरात्रीचे रूप भय, मुक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहे। त्यांच्या नावामध्ये काल आणि रात्री यांचा समावेश आहे, जे अज्ञान आणि भयाचा नाश करणाऱ्या देवीचे प्रतीक आहे। चला आपण सर्वजण त्यांच्या उत्पत्ती, कार्य आणि महिमाची ही अलौकिक कथा ऐकूया। माता कालरात्रीचे रूप आणि त्यांच्या उत्पत्तीची कथा देवी भागवत आणि इतर पौराणिक ग्रंथांमध्ये सविस्तरपणे वर्णन केलेली आहे। ही कथा त्यावेळची आहे जेव्हा पृथ्वी आणि स्वर्गावर राक्षसांचा अत्याचार शिगेला पोहोचला होता। शुंभ आणि निशुंभ नावाच्या 2 असुरांनी देवांचा पराभव करून स्वर्गावर आपले राज्य स्थापन केले होते। देवांची शक्ती क्षीण झाली होती आणि ते पूर्णपणे असहाय्य आणि चिंतित होते। स्वर्गाच्या राजपदापासून वंचित आणि राक्षसांच्या त्रासाने त्रस्त झालेल्या देवांनी त्रिमूर्ती भगवान शिव, भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेवाकडे मदतीची याचना केली। समस्त शक्तींची अधिष्ठात्री मानल्या जाणाऱ्या महादेवीने देवांची प्रार्थना ऐकली आणि त्यांना आश्वासन दिले की त्या स्वर्गलोकाचे रक्षण करतील। देवांच्या व्याकुळतेने आणि विनंतीने महादेवीला आपल्या दिव्य रूपात प्रकट होण्यास प्रेरित केले। इथूनच माता कालरात्रीच्या उत्पत्तीचा प्रारंभ झाला। माता कालरात्री हे देवी दुर्गांच्या क्रोधित आणि उग्र रूपाचे प्रतीक आहे। त्यांना काळाचे प्रतीक मानले जाते, जे अंधार आणि भयाचा नाश करतात। त्यांचे स्वरूप अत्यंत भयंकर आणि विक्राळ आहे। त्यांचे केस मोकळे आहेत, त्यांची त्वचा गडद अंधारासारखी काळी आहे आणि त्यांचे डोळे अग्नीप्रमाणे तेजस्वी आहेत। त्यांच्या हातांमध्ये तलवार आणि खड्ग आहेत, जे त्यांची शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहेत। त्यांचे हे विक्राळ रूप पाहूनच शत्रू भयभीत होतो। माता कालरात्रीचा जन्म विशेषतः रक्तबीज नावाच्या असुराचा वध करण्यासाठी झाला होता। रक्तबीज एक अत्यंत शक्तिशाली राक्षस होता, ज्याने आपल्या तपश्चर्येने एक अद्वितीय वरदान प्राप्त केले होते। या वरदानानुसार जेव्हा त्याच्या शरीरातून रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडेल, तेव्हा त्यातून एक नवीन रक्तबीज उत्पन्न होईल। याचा अर्थ त्याला हरवणे अशक्य होते, कारण त्याच्या मृत्यूआधीच त्याच्या रक्तापासून नवीन रक्तबीज जन्माला येत होते। याच कारणामुळे देव असुरांच्या या अफाट सेनेसमोर असहाय्य होते। देवांची सर्व शक्ती, त्यांची सर्व शस्त्रे आणि युद्ध कौशल्ये रक्तबीजच्या या वरदानापुढे निरुपयोगी ठरली होती। रक्तबीज दरवेळी आपली वाढती असंख्य सेना घेऊन देवांवर आक्रमण करून विजय प्राप्त करत होता। यामुळे देवांना भयानक संकटाचा सामना करावा लागत होता। जेव्हा त्यांनी पाहिले की रक्तबीजला हरवणे त्यांच्यासाठी शक्य नाही, तेव्हा त्यांनी महादेवीला प्रार्थना केली। महादेवीने देवांची प्रार्थना ऐकून रक्तबीजचा अंत करण्यासाठी माता कालरात्रीच्या रूपात अवतार घेतला। त्यांचे हे रूप अत्यंत विक्राळ, शक्तिशाली आणि क्रोधाने परिपूर्ण होते। माता कालरात्रीचे हे स्वरूप दिसण्यास जितके भयानक होते, तितकेच त्यात अद्वितीय धैर्य आणि शक्ती समाहित होती। त्यांचे तेजस्वी डोळे अग्नीप्रमाणे होते, त्यांच्या श्वासामधून प्रचंड वायू वाहत होता आणि त्यांच्या विशाल शरीरातून शक्तीच्या अद्भुत लहरी प्रवाहित होत होत्या। माता कालरात्रीचे हे भयंकर रूप पाहून रक्तबीजही विचलित झाला। त्याने यापूर्वी असे शक्तिशाली रूप कधी पाहिले नव्हते। त्याची सेना ही देवीच्या या प्रचंड रूपापुढे थरथर कापू लागली। माता कालरात्रीने रक्तबीजच्या समोर येऊन त्याला ललकारले आणि आपल्या खड्गाने त्याच्यावर प्रहार केला। रक्तबीजला खड्ग लागल्यावर त्याच्या शरीरातून रक्ताचे थेंब जमिनीवर पडू लागले। त्याला मिळालेल्या वरदानाप्रमाणे त्या थेंबांमधून लगेच नवीन रक्तबीज उत्पन्न झाले। परंतु माता कालरात्रीला याची कल्पना होती। त्यांनी रक्तबीजचे रक्त जमिनीवर पडण्यापासून थांबवण्यासाठी एक अनोखा उपाय शोधला। जसे रक्तबीजच्या शरीरातून रक्त बाहेर येत होते, माता कालरात्री त्याला आपल्या विशाल जिभेने चाटून गिळत होत्या। त्यांनी रक्तबीजच्या प्रत्येक थेंबाला आपल्या विशाल मुखात समाविष्ट करून घेतले, ज्यामुळे त्याच्या रक्तापासून कोणताही नवीन रक्तबीज उत्पन्न होऊ शकला नाही। हे दृश्य अत्यंत भयानक होते, परंतु रक्तबीजच्या अंतासाठी हा एकमेव उपाय होता। माता कालरात्रीच्या या विक्राळ रूपापुढे आणि त्यांच्या असीम शक्तीपुढे रक्तबीज कमजोर पडू लागला। त्याची प्रत्येक युक्ती अपयशी ठरली। प्रत्येक वेळी जेव्हा तो माता कालरात्रीवर प्रहार करत होता, तेव्हा देवी त्याच्यावर आणखी प्रचंडपणे हल्ला करत होती। शेवटी माता कालरात्रीने रक्तबीजचा पूर्णपणे संहार केला। त्यांनी रक्तबीजच्या सर्व शक्ती गिळून टाकल्या आणि त्याच्या अंतासोबतच देवांचा विजय झाला। माता कालरात्रीच्या या रूपाने हे सिद्ध केले की कितीही मोठे संकट आले तरी जर धैर्य आणि दृढ संकल्पाने त्याचा सामना केला तर ते हरवले जाऊ शकते। माता कालरात्रीच्या विक्राळ आणि भयानक रूपाने भयाचा नाश केला आणि देवांना त्यांचे हरवलेले स्वर्गलोक परत मिळवून देण्यास मदत केली। रक्तबीजचा अंत केल्यानंतर माता कालरात्रीचा क्रोध शांत झाला। त्यांचा हा अवतार केवळ रक्तबीजच्या विनाशासाठी होता, परंतु त्यांनी आपल्या धैर्याने आणि शक्तीने संपूर्ण जगाला हा संदेश दिला की शत्रू कितीही शक्तिशाली असो, सत्य आणि न्यायाच्या रक्षणासाठी अंतिमतः अधर्माचाच नाश होतो। माता कालरात्रीचे हे रूप आजही आपल्याला भयमुक्ती, धैर्य आणि शक्तीचे प्रतीक दर्शवते। त्यांची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व प्रकारचे भय आणि संकट दूर होतात। त्यांचे हे विक्राळ रूप आपल्याला हे शिकवते की अडचणींचा सामना करण्यासाठी आपल्याला आपल्यातील शक्ती ओळखणे आणि तिचा वापर करणे आवश्यक आहे।
माता कालरात्रीच्या कृपेने आपण प्रत्येक प्रकारचे भय आणि अडथळे पार करू शकतो, कारण त्यांचे हे स्वरूप आपल्याला असीम धैर्य आणि शक्ती प्रदान करते। अशा प्रकारे माता कालरात्रीची उत्पत्ती आणि त्यांच्या विजयाची ही कथा धैर्य, त्याग आणि शक्तीचे एक अनोखे उदाहरण आहे। माता कालरात्रीचे स्वरूप अत्यंत विक्राळ आणि भयावह आहे, जे शत्रूंना भयभीत करण्यासाठी आहे, परंतु त्यांच्या भक्तांसाठी हे स्वरूप करुणा आणि संरक्षणाचे प्रतीक आहे। त्यांच्या स्वरूपाचे सविस्तर वर्णन खालीलप्रमाणे आहे। माता कालरात्रींना 4 भुजा आहेत। त्यांच्या 2 हातांमध्ये खड्ग आणि लोखंडी शस्त्र असतात, जे शत्रूंच्या विनाशाचे प्रतीक आहेत। इतर 2 हात आशीर्वाद आणि अभय मुद्रामध्ये असतात, जे त्यांच्या भक्तांना संरक्षण आणि धैर्य प्रदान करतात। मातेच्या देहाचा रंग काळा आहे, जो अज्ञान आणि अंधाराचा नाश करण्याचे संकेत देतो। त्यांचे हे रूप जगातील सर्व वाईट गोष्टी आणि नकारात्मकता संपवते। मातेच्या मुखातून अग्नीची ज्वाला प्रकट होते आणि त्यांचे रूप इतके भयंकर असते की वाईट गोष्टी स्वतःच नष्ट होतात। त्यांचे केस मोकळे आणि विखुरलेले आहेत, जे त्यांच्या क्रोधाचे आणि शक्तीचे प्रतीक आहेत। माता कालरात्रीचे वाहन गाढव आहे, जे त्यांच्या त्याग आणि पराक्रमाचे प्रतीक आहे। हे वाहन दर्शवते की माता कालरात्रीने सर्व भौतिक वस्तूंचा त्याग करून केवळ धर्माच्या रक्षणासाठी आणि शत्रूंचा संहार करण्यासाठी हे रूप धारण केले। माता कालरात्रीचे प्रमुख कार्य राक्षस आणि वाईट गोष्टींचा नाश करणे होते। त्यांचे हे कार्य विशेषतः रक्तबीजचा वध करण्यासाठी होते। त्यांनी केवळ रक्तबीजचाच नाही, तर शुंभ आणि निशुंभ यांसारख्या राक्षसांचाही संहार केला आणि जगात शांतता प्रस्थापित केली। रक्तबीजचा वध करणे जवळजवळ अशक्य झाले होते, कारण त्याचे रक्त पडताच त्यातून नवीन रक्तबीज उत्पन्न होत होते। तेव्हा माता कालरात्रीने आपल्या विक्राळ शक्तीचे प्रदर्शन केले। त्यांनी आपल्या जिभेने रक्तबीजचे सर्व रक्त शोषले, ज्यामुळे त्याच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडला नाही आणि शेवटी त्यांनी त्याचा वध केला। माता कालरात्रीने केवळ रक्तबीजच नाही, तर इतर अनेक असुरांचाही वध केला, जे देव आणि पृथ्वीवरील लोकांवर अत्याचार करत होते। त्यांनी राक्षसांच्या त्रासातून मुक्ती देऊन धर्म आणि न्याय प्रस्थापित केला। माता कालरात्रीचे प्रमुख कार्य धर्माचे रक्षण करणे होते। त्यांनी धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या भक्तांचे प्रत्येक परिस्थितीत रक्षण केले आणि त्यांना अज्ञान, भय आणि नकारात्मक शक्तींपासून मुक्ती दिली। माता कालरात्रीच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे। नवरात्रीच्या सप्तमी तिथीला त्यांची पूजा केली जाते। त्यांची पूजा केल्याने जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रकारची नकारात्मकता, अज्ञान आणि भयाचा अंत होतो। त्यांच्या उपासनेने भक्तांना खालील फायदे मिळतात। माता कालरात्रींचा प्रमुख गुण भयाचा अंत करणे आहे। त्यांच्या उपासनेने जीवनात येणारे सर्व प्रकारचे भय, मग ते मानसिक असो वा शारीरिक, समाप्त होतात। त्या भक्तांना प्रत्येक प्रकारच्या संकटातून मुक्त करतात आणि जीवनात शांतीचा संचार करतात। माता कालरात्रीची पूजा केल्याने घरात आणि जीवनात पसरलेली सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। माता कालरात्रीच्या कृपेने व्यक्तीच्या सर्व शत्रूंचा अंत होतो। जो कोणी त्यांना खऱ्या मनाने बोलावतो त्याला शत्रूंपासून मुक्ती मिळते आणि जीवनात यश मिळते। माता कालरात्रीचे रूप मृत्यूवर विजयाचे प्रतीक आहे। त्यांच्या उपासनेने व्यक्ती मृत्यूच्या भयापासून मुक्त होतो आणि मोक्ष प्राप्त करतो। माता कालरात्रीची पूजाविधी सोपी असली तरी खूप महत्त्वाची आहे। सप्तमीच्या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते। माता कालरात्रीची पूजा करण्याआधी घर स्वच्छ करावे, पूजास्थानी दिवा लावावा आणि धूप, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा। मातेला गुळाचा नैवेद्य अर्पण करणे विशेष शुभ मानले जाते। त्यांच्या पूजेमध्ये लाल किंवा पांढरी फुले, चंदन, धूप, दिवा आणि गुळाचा नैवेद्य असावा। पूजेनंतर हवन करावे आणि मातेकडे आपल्या जीवनात भयमुक्ती आणि शांतीसाठी प्रार्थना करावी। माता कालरात्रीच्या मंत्राचा जाप करणे अत्यंत फायदेशीर आहे। ओम देवी कालरात्रे नमः या मंत्राचा जाप केल्याने सर्व भय आणि संकट समाप्त होतात आणि व्यक्तीच्या जीवनात शांती आणि यश येते। पूजेच्या शेवटी माता कालरात्रीची आरती करावी आणि त्यांना नैवेद्य अर्पण करावा। आरती केल्याने मातेची कृपा प्राप्त होते आणि भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि धैर्याचा संचार होतो। माता कालरात्रीच्या कथेतून आपल्याला अनेक महत्त्वाच्या शिकवणी मिळतात, ज्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन करतात। माता कालरात्रीचा मुख्य संदेश आहे की जीवनात कोणत्याही प्रकारचे भय नसावे, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी। मातेच्या उपासनेने आपल्याला धैर्य आणि आत्मविश्वास मिळतो। माता कालरात्रीचे रूप आपल्याला हे शिकवते की जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण नकारात्मकता समाप्त करू। त्यांचे रूप आणि कार्य आपल्याला हा संदेश देतात की वाईट गोष्टींचा नाश करणे हेच खऱ्या धर्माचे पालन आहे। माता कालरात्रीची कथा आपल्याला हे शिकवते की आपल्याला प्रत्येक परिस्थितीत धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालले पाहिजे। कितीही अडचणी आल्या तरी धर्माचे रक्षण आणि पालन करणे हेच आपले कर्तव्य आहे। तर ही होती माता कालरात्रीच्या उत्पत्ती, कार्य आणि महिमाची कथा। त्यांच्या उपासनेने आपण आपल्या जीवनात भयमुक्त होऊ शकतो आणि प्रत्येक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा अंत करू शकतो। माता कालरात्रीच्या कृपेने आपल्याला शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि जीवनात सुख समृद्धीचा संचार होतो।
जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण माता दुर्गांच्या 8व्या रूपाची कथा घेऊन येऊ. तोपर्यंत जय माता दी.